आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण आज मी ह्या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये जी आपण देवीची ओटी भरतो, मग ती कोणतीही देवी असो, मुख्य पीठ असो किंवा सामान्य आपल्या घराच्या आसपास जर कोणाचं देवीचं मंदिर असेल, तर त्या देवीची ओटी जर आपल्याला भरायची असेल तर त्यासाठी कोणते नियम आहे, पद्धत आहे, तर हे ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। देवीची ओटी कशी भरावी। खणा नारळाने देवीची ओटी भरणे हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करावयाचा एक प्रमुख उपचार आहे। हा उपचार शास्त्र समजून आणि भावपूर्ण केला तर त्याचा आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात भाविकाला होतो। पुढील ज्ञान माहिती वाचून देवीची ओटी योग्यरित्या भरून पूजकांनी देवीची कृपा संपादन करावी। देवीची ओटी भरण्याचे महत्त्व नक्की काय। देवी पूजनाची सांगता देवीची ओटी भरून खण आणि साडी अर्पण करून होते, म्हणजेच देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय। देवीला खण आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्या आधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास सहाय्य होते। 2. देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत। देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी, कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यामध्ये अधिक असते। एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत। नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी। नंतर ताटातील ह्या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे। देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी। यामुळे देवी तत्व जागृत होण्यास सहाय्य होते। ओटीचे साहित्य। देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वाहावेत। देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी, तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे। देवीची ओटी भरताना हाताची ओंजळ छातीसमोर ठेवून उभे राहावे। देवीची ओटी भरताना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया आणि त्यामुळे होणारे लाभ। नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते। हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते। तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षक कवच निर्माण होते। वस्त्रातून पृथ्वी तत्वाच्या सहाय्याने सात्विक लहरी प्रक्षेपित होतात। या लहरी नारळातील पाण्यात असलेल्या आपतत्वाच्या सहाय्याने प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे गतिमान होऊन कार्यरत होतात। त्यामुळे पूजा करणाऱ्याच्या देहाभोवती त्या लहरीचे संरक्षण कवच निर्माण होण्यास सहाय्य होते। तसेच साडी आणि खण यामध्ये आलेल्या देवी तत्वाच्या सात्विक लहरीमुळे आपला प्राणदेह आणि प्राणमय कोश यांची शुद्धी होण्यास सहाय्य होते। हाताची ओंजळ छातीसमोर येईल अशा पद्धतीने उभे राहिल्याने होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील चंद्रनाडी कार्यरत होण्यास सहाय्य होते। तसेच मनोमय कोशातील सत्वकणांचे प्रमाण वाढण्यास सहाय्य झाल्याने मन शांत होते। या मुद्रेमुळे पूजक देवतेसमोर जास्तीत जास्त नम्र होतो। देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी हाताच्या बोटांतून पूजा करणाऱ्यांच्या शरीरात संक्रमित होण्यास सहाय्य झाल्याने शरीरातील अनाहत चक्र कार्यरत होऊन पूजा करणाऱ्याच्या देवीप्रती भाव जागृत होतो। यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहांची शुद्धी होण्यास सहाय्य होते। जेवढा देवी प्रतिभाव जास्त तेवढी पूजा विधीतून मिळालेली सात्विकता जास्त काळ टिकते। तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्याचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात। त्यामुळे तांदळाचा समावेश ओटीत प्राधान्याने केला जातो। विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने काय लाभ होतो। त्या देवीला तिचे तत्व जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणाऱ्या रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने त्या देवीचे तत्व जीवासाठी अल्प कालावधीत कार्यरत होते। पुढील सारणीत काही देवींची नावे आणि त्या देवींचे तत्व जास्तीत जास्त आणि लवकर आकृष्ट करणारे रंग त्या देवीच्या तत्वाशी संबंधित रंग दिलेले आहेत। 50% जास्त आध्यात्मिक पातळीच्या किंवा भाव असलेल्या साधकाने विशिष्ट उद्देशासाठी देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण करण्याची तेवढी आवश्यकता नसते, कारण जीवाच्या भावावर किंवा प्रार्थनेवर अल्प अधिक प्रमाणात देवीच्या तारक किंवा मारक या रूपांनी जीवाकरता कार्य करणे अवलंबून असते। देवीचे तत्व तत्वाशी संबंधित रंग। सर्वात पहिलं श्री दुर्गा देवी, हिला तांबडा रंग किंवा लाल। श्री महालक्ष्मी तांबडा किंवा केशरी 60+40। श्री लक्ष्मी तांबडा किंवा पिवळा। श्री सरस्वती पांढरा। श्री महासरस्वती पांढरा किंवा तांबडा।
श्री कालिका जांभळा, श्री महाकाली जांभळा किंवा तांबडा। देवीला 6 वारी साडीपेक्षा 9 वारी साडी अर्पण करणे अधिक योग्य का ठरते? देवीला 9 वारी साडी अर्पण करणे हे पूजा करणाऱ्याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीचे 9 रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक असणे, देवतेप्रती भाव असणाऱ्या आणि गुरुकृपा योगाप्रमाणे समष्टी साधना करणाऱ्या पूजकाने त्याच्या भावानुसार देवीला कोणत्याही प्रकारची साडी अर्पण केली तरी चालू शकते, कारण त्याच्या भावामुळे अपेक्षित फळाचा लाभ त्याला होतोच। मात्र प्राथमिक टप्प्याच्या साधकाची किंवा कर्मकांडाप्रमाणे साधना करणाऱ्यांची प्रत्येक गोष्ट नियमानुसार होणे महत्त्वाचे असल्याने त्यांनी देवीला 6 वारी साडीपेक्षा 9 वारी साडी अर्पण करणे योग्य आहे। 9 वारी साडी अर्पण करणे हे पूजा करणाऱ्याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीचे 9 रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक आहे। 9 वारी साडीतील 9 वार स्तर हे देवीचे कार्य करणारी 9 रूपे दर्शवतात। 9 वारी साडी अर्पण करणे म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला, जिच्या देवी तत्वाची म्हणजे शक्तीची सर्व रूपं सामावलेली आहेत, त्या श्री दुर्गा देवीला तिच्या 9 अंगासह म्हणजेच 9 रूपांसह प्रकट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय। 9 हा आकडा श्री दुर्गा देवीच्या कार्य करणाऱ्या प्रमुख 9 रूपांचे प्रतिनिधित्व करतो। देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या खणाचा आकार त्रिकोणी का असतो? त्रिकोणी आकार हा ब्रह्मा विष्णू महेश यापैकी ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडित आहे। ब्रह्मांडातील इच्छा लहरींचे भ्रमणही उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारात संक्रमित होत असते। देवीला त्रिकोणी आकारातील खण अर्पण करणे म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी आदिशक्ती श्री दुर्गा देवीची इच्छाशक्ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी संपादन करणे। त्यामुळे जमलंच तर ह्या नवरात्रीमध्ये प्रत्येकाने ओटीभरण करावे। रामकृष्ण।